मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकच विनंती आहे की व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, शेती संबंधित मला पीक विमा संदर्भात म्हणून असेच नवनवीन आमच्या सर्वपण पाहायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आपण नमो शेतकरीच्या माध्यमातून एक पुढच्या हप्त्यासंदर्भात एक PM किसानच्या पुढच्या हप्त्याला दोन्ही योजनेच्या महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि बऱ्याच शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की आता PM किसानचा 20वा हप्ता आणि नमो शेतकऱ्यांचा विश्वास कोणत्या करणार आणि कोणते काम करावं लागणार आणि याचे केंद्र सरकारच्या माध्यमातून एक कृषी विभागाच्या माध्यमातून एक जाहीर झालेलं आहे का, या महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याचबरोबर आणि नमो शेतकऱ्याच्या योजनेमध्ये हे शासनाच्या माध्यमातून एक आपण व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत कारण की नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, PM किसान आणि नमो शेतकऱ्यांच्या या दोन्ही हप्ते आज जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, जराही नव्हे तर व्हिडिओला सुरू करताना सरकारने कोणती कामे करायची आणि व्हिडिओच्या शेवटी बघूया की PM किसानच्या आणि नमो शेतकऱ्याचे दोन्ही पैसे किती येणार आहेत, कोणतरी केलेणार आहेत. आणि हे मित्रांनो, सर्वप्रथम आम्ही शेतकऱ्यांचं किसान कार्ड आणि तुमचं किसान कार्ड म्हणजे तुमचं फार्मर आय डी काढून घ्यायचं आहे. आणि तुमचं फार्मर आय डी काढलेलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही फार्मर आय डी 10 ते 15 दिवसाचा वेळ आहे. 10 ते 15 दिवसामध्ये तुमचं किसान कार्ड फार्मर आय डी काढून घ्यायचं आहे. आणि कृषी केंद्र सहाय्यक तुम्ही काढून लवकर तुमच्या पोस्टाच्या माध्यमातून काढून घ्यायचं आहे. आणि तुमचं जसं काही आधार कार्ड असेल आणि आधार कार्ड फार्मर आय डी या पद्धतीने पाहिलं जातं आहे. पहिलं काम करायचं आहे, फार्मर आय डी काढून घ्यायचं आहे. आणि यानंतर दुसरं काम करायचं आहे की बँक खात्याचं लिंक करायचं आहे. आणि अद्यापही लिंक नसेल तर शासनाची कोणतेही पेमेंट या तुमच्या खात्यामध्ये जमा येणार नाही, हे स्पष्टपणे तुमची जाणून घ्या. आणि तिसरं काम करायचं आहे की लँडचं शेअरिंग आणि लँडचा प्रॉब्लेम जर तुमचं न असेल तर तुम्ही येस करून घ्यायचं आहे. आणि कृषी कार्यालय कृषी अधिकारी आणि या तिन्हीपैकी तुम्ही लँडचा प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करून न असेल तर तुम्ही सॉल्व्ह करून दुरुस्त करून घ्यायचं आहे. आणि हे तुमच्या PM किसानच्या KYC करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर आता अजूनपर्यंत KYC नाही केली असेल तुम्ही लवकरात लवकर PM किसानचा आणि नमोचा हे दोन्ही हप्ते येणार नाहीत. आणि तुम्ही KYC महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला PM किसानचं KYC केले असेल तर तुम्हाला नमो शेतकऱ्यांसाठी पण वेगळी KYC करावी लागेल का, तर हे PM किसानचे जर KYC केले असेल तर तुम्ही नमो शेतकऱ्यांसाठी वेगळी KYC गरज नाही आहे. आणि तुम्ही राज्य सरकारने नमो शेतकरीचे हे दोन्ही योजनेचे हे जे काही KYC करण्याचे असेल तर तुम्ही दुसरी KYC करायचं आहे. आणि हे महत्त्वाचं 4 कामे करायचं आहे. आणि आपण जर बदल काही सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की PM किसान आणि नमो शेतकऱ्याचे जे काही PM किसानचे तालुक्याचे अधिकारी नेमून आहेत आणि त्या नमो शेतकऱ्याचे आणि PM किसानचे हे दोन्ही तुमचा नंबर घेऊ शकता आणि त्यांचा नंबर घेऊन तुम्ही PMKचे आणि सॉल्व करू शकता. आणि पुढचा प्रश्न आहे की PM यांचा नमो हप्ता दोन्ही एकदम येणार का, हे PM किसानचा 20वा हप्ता आणि नमो शेतकऱ्याचा 7वा हप्ता हे 2 हप्त्याचे एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यानंतरचा हे पैसे शेतकऱ्यांचा जे काही राज्य सरकारने सांगितलेलं आहे की निधीच्या वाढीबाबत ते काही करणार आहे ते नमो शेतकरी योजनेअंतर्गत. आणि 6 रोजी पुढचा हप्ता हे 3,000 रुपये येणार का, असा 3 हप्ते असे 2 वार्षिक वाढ झालेला आहे की याच्या उत्तर आहे नाही. अद्यापर्यंत नमो शेतकऱ्याचे जे काही पैसे दिलेले नाही आहे. आणि नमो शेतकऱ्याचा पुढचा तुमचा 2च हप्ता येणार आहे. आणि PM किसानचा 2च हप्ता म्हणजे 2,000 आणि नमो शेतकरी 2,000 असे मिळून 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये एकत्र येणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही तो शेतकऱ्यांचा तुम्हाला सांगण्यात येते शेतकऱ्यांचा जे काही दादा PM किसानचे हप्ते आणि नमो शेतकरीचे हप्ते दोन्ही एकदम येणार आहे का, 4,000 रुपये कोणत्या तारखेला येणार आहे, कुठल्या तारखेला जमा होणार आहेत. तर कृषी विभागाच्या माध्यमातून नमो शेतकरीचे जे काही नमोच्या हप्त्यासंदर्भात जे काही अपडेट सांगण्यात आलेलं आहे आणि ते परंतु 22 जून किंवा 25 जूनपर्यंत तुमचं PM किसानचं 2,000 आणि नमो शेतकरीचे 2,000 रुपये असे मिळून 4,000 रुपये असे आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचं येण्याचा शक्यता जास्त आहे. आणि अद्यापर्यंतही कोणी शासनाने जाहीर केलेलं नाही आणि शासनाच्या माध्यमातून हे जाहीर केलेलं नाही. आणि या PM किसानच्या .in या जून महिन्याच्या आताच तुम्हाला पैसे हे कोणते जाहीर केलेले नाही आहे. आणि तुम्हाला शासनाच्या माध्यमातून सांगितलेलं नाही कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. तर तुम्हाला PM किसानचे नमो शेतकरी बदल झालेले आहे.
ते काही निधी करण्यात आलेला आहे. तुमचा पुढचा हप्ता जे काही असेल तर जे काही सांगितलेलं आहे आणि ते महत्त्वाचे काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते आणि ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की राहिला शेवटचा प्रश्न आणि आतापर्यंत नमो आणि निधी वाढीबाबत जे काही कळेल का आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशन आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये तुम्ही 12,000 रुपये असे येणार का आणि तरतूद झाल्यामुळे तुम्ही पैसे वाढीव मिळत नसतात आणि सरकारला कोणत्याही मंत्रिमंडळ विषय असेल अर्थसंकल्प सगळ्यांच्या माध्यमातून समजूत करावी लागते आणि निधी उत्पन्न करायला लागतो आणि ते जे काही शेतकऱ्यांचं किंवा वाढून पश्चिमाच्या माध्यमातून हे करण्यात आलेलं आहे. आणि आपण जर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. त्याच्यामध्ये जय महाराष्ट्र.